संसार व्यसनी पडून दी नाम स्मरण घडू संत समागम वावगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई नाम स्मरण घडू संत समागम वावगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडू संत समागम वावगाची भ्रम नको देवा समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननीत पानिमंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदाम दड्डंधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलङ्गं सीतासमारोपितवामभागं पानोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर जयांची केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुजी नमो नमो
सोपान देवा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे, नाम स्मरण घडू संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. शांत बसा, शांत बसा माय. चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. शांत संत आणि श्रीमंत असे पैठण निवासी एकनाथ महाराजांचा हा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवे करता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र संत लोटांगणे बाबा संस्थान फाळेगाव या आपल्या गावामध्ये, या नगरामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, गावकरी मंडळीच्या परिसरातील मंडळीच्या सहकार्याने हा सुरू असणारा उत्सव आणि या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माझ्याकडे आहे. इथं येण्याचा योग असा असतो बघा. इथं काही मी कीर्तन करायला येत नाही हा, कारण कीर्तन दरवर्षीच ऐकावं असं काय माझ्यासारखं एवढं ज्ञान माझ्याकडे नाही आहे. प्रतिवर्षी तुम्ही माझ्या समोर बसून कीर्तन श्रवण करावं एवढी विद्वत्ताही माझ्याकडे नाही आहे. पण गोलू महाराजांच्या प्रेमामुळे, त्यांचं प्रेम आहे आणि सगळ्याच फाळेगावकरांचं विशेष प्रेम आहे, मग हे भेटीचा योग आहे. असं भेटायला सहज शक्य नाही. कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनही व्हावं आणि भेटही व्हावी म्हणून हा माझा दरवर्षी इथे येण्याचा योग असतो. आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. या कार्यक्रमाचे आधारस्तंभ आपल्या जिल्ह्याचं वैभव माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब आज उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे चिरंजीव, आमचे मित्र, बोलू बाबांचे, आमचे सगळ्यांचे लाडके असणारे राम पाटील कुठे गेले? राम पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक, मृदंग विशारद, मृदंग अलंकार, जेवढ्या पदव्या द्याव्या मृदंगातल्या तेवढ्या कमी आहेत असे आदरणीय भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊसाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. त्याच्यानंतर आपल्या गावचे लाडके जावाई आहे की नाही, वा, असं गुणवान जावाई मिळाला भाऊ, भाग्यवान आहे ते सासरे आहे की नाही. आणि अतिशय गोड स्वभाव ज्यांचा आहे ते आमचे आशिष महाराज भोयर, आशिष महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरा फायदा सप्त्याचा कुणाला झाला असेल तर आशिषला झाला भाऊ, बरोबर आहे. या साखऱ्या काय या फाळेगावच्या सप्त्याचा खरा फायदा जर कुणाला झाला असेल तर याचा सगळ्यात जास्त फायदा आमच्या आशिष महाराजांना आहे की नाही. म्हणून आशिष महाराजही आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत गायक, संगीत विशारद, ज्यांच्याकडे 1 मिनिट सुद्धा वेळ नाही. तुमचं भाग्य आज ते तुमच्याकडे आले, नाही तर माझा एवढा मोठा कार्यक्रम झाला परवा, त्यांचं येणं झालं नाही. अशी महाराष्ट्रातील, अहो खरंच मिनिटभर सुद्धा वेळ नाही त्यांच्याकडे, असे नामवंत गायक. संधी भाग्य तुमचं काहीतरी, तुम्हाला वेळ दिला त्यांनी आहे का नाही. असे हरिभक्त पारायण आमचे कैलासजी महाराज पवार, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. त्याच्यानंतर संगीत विशारद हरिभक्त पारायण आमच्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव पांडुरंगजी महाराज नौखेकर, महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि ज्यांच्याकडून आज कीर्तनाचं सौजन्य आहे ते संजू भाऊ आधारवडे साहेब, मंगरुळपीर आहेत का साहेब उपस्थित आहे? बर, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आमचे अनिल भाऊ आहेत. आता नर्मदा परिक्रमा करून 4,500 किलोमीटरची पायी नर्मदा प्रदक्षिणा ज्यांनी केलेली आहे तो भाऊचा शिष्य आमचा लाडका आदिनाथ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. आणि सगळीच भाऊच्या संस्थेतील महाराज मंडळी उपस्थित आहे. महाराज मंडळी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि तुम्ही उपस्थित बाहेरगावून आलेली सगळी महाराज श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
सेवेकरता निवडलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज अभंगामध्ये देवाकडे एक विनंती करतात की देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे. देवा माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे, संसाराच्या व्यसनामध्ये त्याला गुंतू देऊ नको. आणि हे करत असताना नामस्मरण घडो, संत समागम वावगाची भ्रम नको देवा. मला नामस्मरण घडावं, संताचा संग घडावा, वावग्या भ्रमामध्ये मला गुंतू देऊ नको, अशी एक मागणी जगाच्या मालकाकडे करतात. आणखी एक मागणी करतात, मला पायी तीर्थयात्रा घडावी. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, आणि हाची माझा नेम सिद्धी नेई. याच्यापेक्षा जीवनामध्ये मला दुसरं काही नको. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम, वावगाचे भ्रम नको देवा. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग असावा, असं संप्रदायाचा एक अलिखित दंड आहे. आपण 6 दिवस केलेली सेवा त्याचा मोबदला म्हणून आज देवाकडे काहीतरी मागायचं, आणि उद्या त्याचं फळ प्रसादाच्या रूपानं आपल्याला मिळणारच आहे. आपण देवाकडे काही मागायचं आहे. आजच्या दिवशी हा मागणीपर प्रकरणातला अभंग असावा, असा संप्रदायाचा एक दंडक आहे. पण महाराजांच्या गाथ्याचा जर विचार केला तर महाराज हे मागणाराच्या विरोधात बोलणारे आहेत. भिक्षापात्र अवलंबिने जळो जिने लाजीरवाने, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरे जिने दिग्गत्याचे. जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो, असं तुकाराम महाराज म्हणतात. बरं, असे साधू संत म्हणतात, दुसऱ्याच्या समोर हात पसरणारा जो आहे त्याच्या जीवनाचा धिक्कार करणारे साधू संत आज जगाच्या मालकाकडे स्वतः का मागतात? लक्ष देऊन ऐका बरं का. देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. मग जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं. पण असं आहे ना भाऊ, मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मागते हैं और अमीर अंदर भीख मागते हैं. तुम्ही मंदिराजवळ जर गेला तर एक दृश्य पाहायला मिळेल तुम्हाला. गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत आत मूर्तीजवळ जाऊन हॉटलाईन आहे का नाही. श्रीमंत माणसं डायरेक्ट मूर्तीजवळ मागतात आहे का नाही. बाहेरचा भिकारी म्हणतो रुपया 2 रुपये द्या, आतला भिकारी तर कोटी शिवाय मागत नाही. मग खरा भिकारी कोण हा निरीक्षणाचा आणि परीक्षणाचा विषय आहे. बाहेरचा भिकारी मोठा का आतला भिकारी मोठा हा ज्याच्या त्याच्या संशोधनाचा विषय आहे. पण देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं. पण मागायच्या अगोदर समर्पण करावं लागतं. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यते तदहम भक्ती प्रहुत अश्नामी प्रयतात म्हणा. पत्र पुष्प फल तो जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. बोलत चला बरं का. ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे? बोला ना, जोरात बोला. अधिकार आहे. ज्यानं दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा काय आहे? अधिकार. धन्यवाद. आहे का? इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या राजकारणी लोकांना नाव ठेवून फायदा नाही महाराज. या विधानसभेच्या टायमाला मी मतदान केंद्रात गेलो भाऊ, आणि माझ्या समोर एक त्या ईव्हीएम मशीन जवळ बराच वेळ उभा राहिला. त्याला म्हणलो करा ना मतदान, किती वेळ उभा राहता? तो म्हणजे करायचंय हो, पण रात्री कोणी पाजली त्याचं नावच आठवना. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. लक्षात ठेवा, मतदान आहे ते, त्याचं समर्पण तुम्हाला करावं लागेल. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. कोण कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, शबरी माँ की तरह हम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं.
एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे। एक बार तो राधा कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे। क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है। एक बार जरा तुम इंतजार कर देखो सावरिया, राधा ये क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या जानोगे तुम प्रेम की भाषा, क्या जानोगे कैलाश तुम प्रेम की भाषा। क्या होती है आशा, क्या होती निराशा। एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा ये रो रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे। एक वेळेस राधाहून प्रेम करायला शिका, देव आपल्यासाठी रडायला सुद्धा तयार। जगाच्या मालकाला समर्पण महत्वाचं आहे। महाराज म्हणले देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका मनी आनंद। विठ्ठला समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही। महाराज म्हणले आमचं सर्वस्व तुला अर्पण आहे। अर्पण सर्वस्व आहे, लक्ष देऊन ऐका। साधू संतांच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे आणि मागणं काही नाही। महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे, आपल्या जीवनात समर्पण थोडं आहे, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी। आपल्या जीवनात भक्ती थोडी आहे आणि विषयाची गोडी आपल्या जीवनामध्ये सर्वस्वाचं समर्पण आहे आणि मागणं काही नाही। महाराज म्हणले काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो। काही मागणं हे अनुचित असतं आणि काही मागणं हे उचित असतं। लक्ष देऊन ऐका, बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे? बोला ना माया हो, तुमचा 5वा हप्ता जमा झाला नाही का अजून? तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का बसलात बाबा? अहो बिना शाळेत गेल्याची पगार सुरू झाली तुम्हाला, किती भाग्यवान आहात तुम्ही। पोरा अभ्यास करून नोकऱ्या नाही पगार नाही आणि ह्या अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्यात, बरोबर आहे ना? किती यायला एक ताण झाला भाऊ। माग 7-8 महिन्यापूर्वी एक योजना आली होती, शिंदे साहेबांना चालू केली होती। 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या भाऊ। 65चं 75 करून घेतलं नाही या बायाने, बरोबर आहे ना? नवरा म्हणे अरे तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली मी मोठी झाली। आणि यांचा एसटीचा प्रवास सुरू झाला बा। आणि ते काळ आता मला सांगा, कार्डावरचं वय आणि चेहऱ्यावरचं वय ओळखू येतं ना? मग ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि ही त्याच्यावर वजन टाकते। इकडं काय पाहायला, कार्टाकडे पाय ना। हा हे अधिकारी येडा आहे का? हा याच्यावर हाय हे येडा आहे अधिकारी? हा त्या बापाच्या घरची एसटी असल्यावर करायला सांगितलं साहेबानं, वय हायनेच्यावर त्याच्यावर वजन टाकते महाराजी वय आहे का नाही? आणि आमचा एसटीचा प्रवास सुरू झाला बा। पण त्यांना काय माहित, लोकसभेच्या अगोदर अजून एक योजना येणार आहे आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली, तिचं नाव आहे बोला लाडकी बहीण, आहे का नाही?
आणि तिची वय मर्यादा 75 वरची पुन्हा कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती हरी हरी. हा, जिचा हप्ता पडला तिच्या तोंडावर आनंद मावना, आणि वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली बुंदी. हा, लक्षात ठेवा बघा. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. भाऊ म्हणलं, शांतामाय हप्त्याचे पैसे पडले का? आले म्हणे महाराज. आणि म्हणलं एसटी ते बी फुकट आहे म्हणे. म्हणलं तू काय देवा भाऊची मेवणी आहे काय? नाही म्हणे बाबू. म्हणलं मग 75 आणि 65 अशा 2 आधार कार्ड 2 योजनेत कसं काय बसशील? 2 आधार कार्ड काढले म्हणे बाबू. एकावर 75 केलं आणि एकावर 65 केलं. म्हणलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी वाटे देवा विठाला. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय आहे? कर्तव्य आहे. तुम्हाला नाही मागणार तर कोणाला मागणार? याच्यापेक्षा वेगळं बोलू. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. बरोबर आहे ना? याला म्हणतात संसार. पण आपल्या संसारात असं नाही. आपल्या संसारात वर्षभर मजा. नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस? वर्ष दीड वर्ष. वर्षात दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झालं की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि फाळेगावनं ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं आहे. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालेलं जोडपं रस्त्यानं चाललं तरी हाताला हात धरून चालतं. किती दिवस? 4-6 महिने. 4-6 महिने झाले की तो 50 फूट पुढं, ही 50 फूट मागं. ती म्हणते आहो, ह्यो म्हणतो बोंबलू नको, चाल. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालेलं जर पाहिलं ना भाऊ, नवीन लग्न झालेलं जरी एखाद्या ब्रह्मचार्याने जरी पाहिलं ना, तर त्याला त्या यज्ञ कुंडात लगेच उडी मारावं वाटते. महाराज एवढी हिरवळ छान असते ते आहे. नवीन लग्न झालं का तो माहोलच वेगळा असतो. ते लाजणं मुरडणं, नसल येत तरी स्टँडर्ड बोलणं, एकमेकावर इम्प्रेशन राहिलं पाहिजे बा असं आहे का? नसल येत तरी स्टँडर्ड बोलणं, लय मजा असते. नवीन नवीन लग्न झाले की आशिष महाराज, नवीन लग्न झालं की लय मजा असते. नवीन लग्न झालं की त्या वहिनीला विचारा दादा दिसत नाहीत. वहिनीला विचारा दादा दिसत नाहीत. सांगत नाही. थोडी लाजणार, मुरडणार, अंगठ्यानं जमीन उकरणार, पदराला थोड्या अशा पिळ्या घालणार, थोडी हसणार, स्माईल करणार आणि म्हणणार ते ना तिकडं आश्रमाकडे गेले असतील. एवढं छान सांगते. ते ना तिकडं मृदंग वाजवायला गेले असतील, आश्रमाकडे गेले असतील. बरोबर आहे ना? मग ह्याला विचारा वहिनी दिसत नाही. असंच असतं ते. असं हसून लगे एकदम माहोलमध्ये वातावरण असतं ते एकदम. ते तिनं कीर्तनाला गेली असेल असं छान सांगतात बघा. आणि 2-3 महिने उद्या हिला म्हणावं दादा दिसत नाहीत, गेला असेल बोंबलत कुठं लगेच. बरं का? हिला म्हणा, ह्याला म्हणा वहिनी दिसत नाही, तिचा का मालक हे का ती विचारून जाते. ते बरं आहे तुम्ही विचारून नाही ना आम्ही सांगू नये. थोड्या दिवसात हे वातावरण घडत राहतं बघा. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. लक्षात ठेवा बरं का. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं कर्तव्य आहे. पण पेरणीच्या टायमाला एकदानी मागणं नाही का, वल्ल्या फोकान हाणाय पाहिजे. मग हा पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावं लागतात आणि खताबियाची व्यवस्था करावी लागते. ही शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे. साडी मागणं उचित आहे. पेरणीच्या टायमाला सोनं मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. एक बाई पावसाळ्याच्या दिवसात स्टेशनरीच्या दुकानावर गेली. भाऊ त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का? दुकानदार म्हणे आहे ना ताई, दाखवा. दुकानदारानं दाखवली. म्हणे केवढ्याची आहे? दुकानदार म्हणे 100 रुपयाची आहे. ती बाई म्हणे 100 रुपयाची? दुकानदार म्हणे ताई मी सांगितले तुम्ही दिले असं थोडं झालंय. मी 100 सांगितले, तुम्ही मागू शकता.
बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात. ती म्हणे 50 रुपयाला द्या. 100 रुपयाची छत्री कितीला द्या? 50 रुपयाला द्या. 100ची छत्री 50त मागण्याचं धाडस फक्त ह्याच करू शकतात. एवढी डेअरिंग माणसात नाही बरं का. आणि ते नवरातील म्हणतो अरे एवढं असतं का, तुम्ही मुके मारा, तुम्हाला नाही कळत, तुम्ही मुके मारा. बरोबर आहे ना. आणि ती 50 रुपयाला भाव करायला बाया एक नंबर आहे महाराज. भाव कराव बायानेच भाऊ. बरं झालं तारखा घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराज डिझेलवर मेला असता भाऊ. त्याला जेवून खाऊन 100 रुपये उरले असते. तिला जर म्हणला असता अहो लांब आहे तुमचं गाव महाराज, येतानी तर उतारच आहे, डिझेल थोडंच लागणार आहे तुम्हाला, लय बार्गेनिंग केली असती बायांनी. बरोबर आहे ना. ते म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, एवढी काही कमी असते का त्याच्यावर? हे बघा सकाळी सकाळी आलात माघारी लावणं बरोबर नाही, 80 रुपये द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती निम्यावरच यायची, म्हणे आता 40ला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 40 रुपयाला मागता, एवढी काही कमाई असते का? तुम्हाला माघारी लावायचं नाही एवढाच माझ्या मनात भाव आहे. सकाळी सकाळी नाट कशाला लावायचा? एक काम करा, आता माझे 80 राहू द्या, तुमचे 40 राहू द्या, चला 50 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या, लास्ट आणि बेस्ट लगे. असं म्हणतात बरं म्हाताऱ्या, लास्ट आणि बेस्ट लगे, आता 25ला द्या. दुकानदाराला राग आला, म्हणे ताई 25 पण कशाला देता, फुकटच घेऊन जाणं, मग 2 द्या म्हणे. आता हे उचित आहे का मागणं? चला बोला. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. उचित मागणं काय? देवाकडं जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं, आणि देवाकडं जाऊन देव सोडून बाकीचं मागणं म्हणजे अनुचित मागणं. मी उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. मागच्या वर्षी शिंदे साहेबाच्या बरोबर गेवराईच्या एका जोडप्याला, लक्ष देऊ नाही का, गेवराईच्या जोडप्याला पूजेचा मान मिळाला होता. बरोबर आहे. आणि तो मान मिळाल्यानंतर एकदम 9वारी साडी घातलेली म्हातारी, कपाळाला कुंकू, डोक्याला पदर. मग ते बाहेर आल्यानंतर एका मीडियावाल्यानं त्यांची मुलाखत घेतली. उचित मागणं कसं असतं बघा. बाहेर आल्यानंतर मीडियावाल्याने विचारलं किती वर्ष झाले वारी करता? सांगितलं 30-35 वर्ष झाले आम्ही वारी करतो. बर, आज मुख्यमंत्र्याबरोबर तुम्हाला पूजेचा मान मिळाला, कसं वाटतंय? त्या मायनं सांगितलं चांगलं वाटतंय दादा. मुख्यमंत्र्याबरोबर पूजा करायला मिळाली याचं फारसं काही वाटत नाही, पण पूजा करायला मिळाली याचा आनंद आहे. काय मागितलं पांडुरंगाला? फार लक्ष देऊ नाही का? काय मागितलं पांडुरंगाला? त्या 9वारी साडीतल्या खेड्यातल्या म्हाताऱ्या मायनं उत्तर दिलं, म्हणे पांडुरंगाला मागण्या एवढी आपण हुशार आहे का? आपण पांडुरंगाला मागावं एवढी आपण हुशार आहे का? त्याला कळतं आपल्याला काय द्यावं. आपण काहीतरी मागितलं असेल ना. ती म्हातारी काहीच बोलायला तयार नव्हती. मीडियावालं बोलतं करतात माणसाला बरं का. मीडियावाल्यानं रान पेटवलं महिना झाली या महाराष्ट्राचं. बस यांनी जर ठरवलं जनतेला सुखात नाही राहू द्यायचं तर ते करू शकतात. ते लक्षात ठेवा. माझी विनंती आहे तुम्हाला, समाधानानं जगायचं असेल तर बातम्या कमी पहा. तुम्ही समजसाल बातमीत आलं ते खरंच आहे, अजिबात नाही. मी बऱ्याच ठिकाणी बाईट दिलेल्या आहेत. अगोदर माईक बंद असताना काय बोलायचं हे सांगतात आणि नंतर कॅमेरा लाईव्ह करतात. तू म्हणसाल लाईव्ह काय नाही, लाईव्ह फ्यू काय नाही महाराज. म्हणून माझी विनंती आहे, चांगलं जगायचं असेल, समाधानानं राहायचं असेल तर ह्या बातम्या पाहणं बंद करा. मी तर म्हणतो बुवा त्या बातम्या ऐकल्यापेक्षा एखादं गाणं ऐका. एखादं गाणं ऐका, निदान मूड तरी फ्रेश राहील तुमचा. पण हे कशाला डोक्याचं दही करून घेता? कुणाचं काय घडलं नाही तर घडलं दिल्लीत आणि गल्लीत त्याचं वातावरण. बरोबर आहे ना. काही गरज नाही घेण देणं. ते मीडियावाल्यानं बोलतं गेलं त्या म्हातारीनं. काय मागितलं पांडुरंगाला? बस सगळे त्या म्हातारीकडे पाहत होते. जसे तुम्ही आता माझ्याकडे पाहता तसं मी पण ते पाहत होतो. बरं, काय मागितलं पांडुरंगाला कुतूहलाने सगळं पाहत होते. तेव्हा त्या मायनं उत्तर काय दिलं ऐका. काय नाही रे म्हणे दादा, पांडुरंगाला म्हटलं माझे पाय तेवढे चांगले ठेव म्हणजे दरवर्षी पायी चालत तुझ्या वारीला येता येईल. याला म्हणतात उचित मागणं. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. याला म्हणतात उचित मागणं. बस मला तुझी वारी करता यावी देवा, एवढे माझे पाय चांगले ठेव.
मागावं देवाकडं, पण उचित मागावं. महाराज म्हणले, देवा आम्हाला उचित अनुचित काही कळत नाही, करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलोदान मागायास थोर करोनिया आस. उचित ते करा भाव जाणून खरा, देवाकडं जाऊन देवाला मागावं. म्हणून महाराज एकनाथ महाराज म्हणतात, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे, हेच तू आज मला दे. देवा माझे देवा माझे देवा माझे चरणी, देवा माझे देवा माझे लागू तुझे चरणी, देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी. लक्ष द्या माझ्याकडे. अभंगच त्याच्यावर आहे, तुम्ही इकडं तिकडं बघायला लागले. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. मागतात कुणाकडं? देवाकडं मागतात. हे बघा, भिकाऱ्याला भीक मागून अपेक्षा पूर्ण होत नसत्या. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मागायचं कुणाकडं? गोलू बाबाला मागायचं कळलं. त्यांनी याच्या त्याच्याकडे मागितल्यापेक्षा डायरेक्ट ठाकरे साहेबाशी कनेक्ट झाले. त्या वाटवा 17 घरी फिरल्यापेक्षा एकाच घरी जोर लावू. बरोबर आहे ना? 17 घरी फिरल्यापेक्षा एका घरी जोर लावू. पण त्यांचा अट्टहास, त्यांचा हा सगळा मनातला भाव या ठाकरे परिवारानं पूर्ण केला. महाराज टाळ्या वाजवा जोरदार. आहे की जसं विश्वनाथ पाटील व्यवहारे यांनी पहिल्यांदा या ठिकाणी ही जमीन दिली, जागा दिली. बरोबर आहे ना? आणि दुर्दैव असं झालं की त्यांना जावं लागलं काही दिवस. लक्ष अकुड चालली बाई. ओ दाजी इकडं. बर बर बर, वा, याला म्हणतात प्रामाणिकपणा. काय अडचण नाही दाजी, पुन्हा या बरं. उरकलं की या. विठाला विठाला पहिल्यांदा ही जमीन या ठिकाणी ज्यांनी दिली ते विश्वनाथ पाटील व्यवहारे. बरोबर आहे ना? लक्ष देऊ नका. आणि हा मंदिर या ठिकाणी अडचणी आल्यानंतर वेळोवेळी ज्यांनी सहकार्य केलं ते ठाकरे साहेबांचा परिवार, पण विशेषतः त्यांचे चिरंजीव राम पाटील. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा राम पाटलाला गोलूबाबांना सांगायचं ही अडचण आली, आणि ती अडचण त्यांनी दूर करायची. हे बघा, शांत बसा, माझ्याकडे लक्ष द्या. बसा, खाली बसा ना. इकडं उभं राहायचे दिवस गेलेत. आता 5 वर्ष उभं राहायचा ताण नाही. बसून घ्या. विठाला विठाला मागायचं कोणाकडं? लक्ष देऊ नये का? चाल द्या म्हणा, चाल द्या अजून. विठाला विठाला मागायचं कळावं आहे ना ठाकरे साहेब.
आणखी मागायचं एका माणसाला कळालं, अजित पवाराला. कुठेही जातो बिचारा आणि त्याचं उपमुख्यमंत्री पद ठरलेलं आहे आणि अर्थ खातं ठरलेलं आहे. बरोबर आहे का नाही? पक्ष कोणता असो, सरकार कुणाचा असो, बिचाऱ्याचं जे ठरलेलं आहे ते आहे. मागायचं कळलं पाहिजे माणसाला. मागायचं तर देवाकडं मागावं. हे बघा, फार मार्मिक आहे, जरा लक्ष द्या. एक फकीर एका राजाच्या दरबारात मागायला गेला. राजाच्या दरबारात मागायला गेल्यानंतरच्या शिपायाने अडवलं. बोले, किस लिए आए हो? त्या फकीरानं सांगितलं, राजाजी से कुछ मांगने आया हो. राजाला मागण्यासाठी आलेलो आहे. त्या शिपायांनी सांगितलं, हे बघा तुम्ही शांत चित्तानं ऐका गड्याहो. त्या शिपायांनी सांगितलं, हाँ आप मांगने के लिए आए हो, लेकिन राजा जी अभी नमाज अदा कर रहे हैं. राजा नमाज पठण करायला लागले, थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागेल. आणि ते फकीर बराच वेळ तिथं थांबल्यानंतर राजाची नमाज अदा करणं झाली आणि मग फकीराला बोलावलं. फकीराला राजाने विचारलं, कशासाठी आला होता? काय नाही म्हणे, तुमच्यासाठी, तुमच्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलो होतो. पण मला असं कळलं की तुम्ही नमाज अदा करत होते. पण तुम्ही काय करत होते? ते म्हणे, काही नाही, नमाज अदा करत होतो म्हणजे अल्लाला काहीतरी मागत होतो. काय म्हणले? नमाज अदा करत होतो म्हणजे अल्लाला काहीतरी मागत होतो. फकीरानं सांगितलं, ठीक आहे, येतो मग मी आता. त्या राजाने विचारला, हो तुम्ही मागण्यासाठी आले होते ना, मग आता न मागताच माघारी का चालले? फकीरानं सांगितलं, अहो तुम्हीच भिकारी आहेत. तुम्ही जर कुणाकडे मागत असाल तर तुम्ही मला काही देऊ शकत नाही. मग तुम्ही जे अल्लाकडे मागता, मी त्याच्याकडेच मागेल ना. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं. अहो कोणी भज्याच्या दुकानात गेला आणि म्हणला, मला UPSC ची तयारी करायची, तुकाराम जाधवची डिक्शनरी द्या, मिळेल का? कोणी चप्पलच्या दुकानात गेला आणि म्हणला, मला पावशेर पेढे द्या, चप्पलनी हाणल ना दुकानदार. मागायचं तर त्याच्याकडे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जगाच्या मालकाकडे मागतात आणि जगाच्या मालकाकडे मागितलं पाहिजे. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं. उदाहरण सांगतो ऐका. एक हनुमंतरायाचा भक्त होता भाऊ. हनुमंत सोडून दुसरं काहीच नाही. एवढा एकनिष्ठ भक्त होता की वार कोणता जरी असला तर अभंग शनिवारचेच म्हणायचा. एवढा एकनिष्ठ भक्त होता. तसे काही गोलूबाबाचे एकनिष्ठ भक्त येतात, त्याला बाकीच्या महाराजच काही घेणं देणं नाही. गोलूबाबा म्हणतील ती पूर्व दिशा. बरं, हे सगळे बाकी न महाराजाला मानणारे जास्त. बाकीच्या महाराजाला मानणारे नाही तर तो मालच वेगळा आहे गोलूबाबाचा. तो माल वेगळाच आहे महाराज. बरोबर आहे का नाही? आणि त्यांना निघा म्हणलं की निघावं लागतं. ते गोलूबाबा म्हणले बसा गाडीत, म्हणजे कुठं जायचं आणि काय नाही. ते बसल्यावर सांगतं इकडं जायचं आणि ते तिथं गेल्यावर म्हणतं नाही इथून मी पुढे जायचं आता. बरोबर आहे का नाही? ते वेगळाच विषय आहे. गोलूबाबा म्हणजे हे अवघड रसायन आहे महाराज. ते एकदा जे डोक्यात बसलं ते बसलं, ते पुन्हा नाही. मला एकदा भेटायला भाऊ फोन केला, म्हणले महाराज मला तुम्हाला भेटायचं. म्हणलं महाराज मी आताच निघालो आणि मी जिंतूरपर्यंत आलो. म्हणले तुमचं कीर्तन कुठे आहे? म्हणलं माझं कीर्तन कर्जतला आहे, जामखेड कर्जत. मी उद्याचं कीर्तन करून आजचं कीर्तन करून माघारी येणार आहे. आणि त्यांनी फोन ठेवून दिला. मला म्हणले कर्जतला कीर्तन आहे? म्हणलं हो. मला भेटायचं म्हणे तुम्हाला. अहो म्हणलं भेटायचं तर मग मी माघारी येणारच आहे ना, कीर्तन करून माघारी येणार आहे. नाही म्हणे आत्ताच भेटायचं. उद्या माझा विचार बदलल्यावर मी काय करू? काय म्हणे उद्या माझा विचार बदलल्यावर मी काय करू? मला भेटायचं तुम्हाला. अहो म्हणलं बाबा पण मला आता उशीर होतोय, आता पुढे जायचंय, तिथं पोहोचायचंय. ठीक आहे म्हणे मी तिथं येतो. म्हणलं कशाला येईल तिथे एवढ्याला? हा पट्ट्या तिथं आला त्या कर्जतला आणि मी कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर कीर्तनात हजर तिथं कीर्तनात. अहो म्हणलं बाबा तुम्ही कसं काय? नाही म्हणे मला इच्छा झाली तुम्हाला भेटायची, मी भेटल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा बरं का. आणि मी म्हणतो जास्तीत जास्त हट्ट पुरवणारा महाराज मीच आहे त्यांचा. त्यांचे फोन एवढे उचलू शकत नाही माणूस, पण मी एवढ्याही गडबडीत त्यांचा फोन टाळत नाही. कदाचित एखाद्या वेळ आला मला तर मी नंतर करतो, लक्षात ठेवा. पण ते हट्ट म्हणजे हट्ट, हे रसायन वेगळं. तसं हनुमंतरायाचा भक्त हनुमंत एक हनुमंत सोडून दुसऱ्या काही नाही. आणि हनुमंतराय त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले. हनुमंतराय म्हणले माग तुला काय मागायचं, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तो म्हणे देवा तुम्ही सोडून माझं या जगामध्ये दुसरं कोणी नाही. माझं काय सुख दुःख असेल तर तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही सोडून दुःख मांडण्यासाठी मला जागा नाही. अरे म्हणले काय दुःख आहे तुला मला सांग ना. काय नाही म्हणे सगळं जीवनामध्ये आलवेल आहे, एक दुःख माझ्या जीवनात आहे म्हणे. म्हणे कोणतं?
माझं लग्न तेवढं होत नाही तेवढं तुम्ही करून द्या. कोणाला म्हणला? हनुमंतरायाला. माझं लग्न तेवढं होत नाही तेवढं तुम्ही करून द्या. हनुमंतराय म्हणले, वेड्या, या भानगडीत मी कधी पडलोच नाही रे. अरे लग्न कसं करून द्यावं काय हे आपल्या लग्न होणं अवघडच झालं ना. हे सगळ्या गोष्टी पहिल्यांदा असं म्हणायचे, चांगली बायको मिळायला काय लागतं? बोला बोला बोला. नशीब. आता बायको मिळणं हेच नशीब झालंय. बरं झालं लागला नंबर तुमचा. नाही तर लय अवघड. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत. बाकी अपेक्षाच नाही म्हणे आपली महाराज काही. लक्षात ठेवा बरं का. ते म्हणे माझं लग्न तेवढं होत नाही तेवढं तुम्ही करून द्या. हनुमंतराय म्हणले, बाबा या भानगडीत मी कधी पडलोच नाही रे. हा माल आपल्या दुकानात नाही म्हणे, तो चुकीच्या दुकानात आला. बायको कशी करावी, कुठून करावी, कशी आणावी हे ज्ञानच आपल्याला नाही म्हणे. पण एक काम कर म्हणे, किती अडचणीतून बायको कशी मिळवावी हे आपल्या मालकाला चांगलं माहिती आहे म्हणे. कुणाला? रामाला. प्रभू रामचंद्र तिकडे जा म्हणे, तिथं तुझं काम होईल. पण ते म्हणे, ते मला कसं काय ओळखतील? हनुमंतराय म्हणले, आपलं लेटर पॅड घेऊन जाय आणि ती चिठ्ठी घेऊन जाईन तिथं दाखव. यानं चिठ्ठी घेतली ना आला प्रभू रामचंद्राच्या मंदिरात. प्रभू रामचंद्राच्या हातात चिठ्ठी दिली. प्रभू रामचंद्राने वाचायला सुरुवात केली. मी माझा एक भक्त तुमच्याकडे पाठवत आहे, काही करा तुम्ही त्याचं लग्न करून द्या, कळावे आपले हनुमंतराय. प्रभू रामचंद्रानं हनुमंताचं नाव पाहिलं, हसायला आलं. हनुमंतराय या भानगडीत कधीपासून? पण म्हणले, आपल्या हनुमंताची इच्छा आहे ना, देऊ याचं लग्न करून. आणि रात्रभर मुक्काम करायला सांगितला, ऐका, आणि त्याचं लग्न लावून दिलं. लग्न लागलं, 2 महिने संसार झाला. आणि 2 महिन्यानंतर पंढरपूरची वारी जवळ आली. वारी जवळ आली की यानं पिशवी भरायला सुरुवात केली. बायको म्हणे, कुठं निघालात? म्हणे, पंढरपूरच्या वारीला. बायको म्हणे, मला यायचं. तो म्हणे, पंढरपूरच्या वारीला जाणं म्हणजे काय पुण्याच्या सारसबाग मध्ये फिरून येणं नाही. लाख अडचणीला तोंड द्यावं लागत असतं. वारी म्हणजे सोपी नाही. चालायची सवय नसते तर ते पायाला फोड येतात. बरं चप्पल घातली, जोडा घातला तर तो चावतो. ऊन लागतं, पाऊस आला तर चालणं अवघड असतं. सगळ्याच गोष्टी अवघड असतात. गाडी अडकली तर जेवायला भेटत नाही. तरडगाव सारखा पाऊस आला तर रात्रभर जागं राहावं लागतं. पंढरपूरच्या वारीला जाणं म्हणजे सोपं आहे का? ते म्हणे, अहो लाख अडचणी असू द्या पण मला येऊ द्या तुमच्या बरोबर. आणि दोघं पंढरपूरच्या वारीला निघाले. पंढरपुरात आले आणि हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. बायको म्हणे, कुठं निघालात? म्हणे, एकादशीची प्रदक्षिणा करायला. बायको म्हणे, मला यायचं. तो म्हणे, बघ आता हट्ट करू नको, रस्त्याचा विषय वेगळा होता. चुकलं उकलं तर दिंडी नंबरवर सांगून त्या नंबर मध्ये जाता येत होतं. पण आता पंढरपुरात जर हरवलं तर अवघड विषय आहे. ती म्हणे, हे बघा मी तुमच्या हाताला धरते पण मला येऊ द्या. अहो 15 दिवस वारी केली प्रदक्षिणा नाही केली, मग फायदा आहे का? नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. पंढरपूरची वारी केली पाहिजे, पंढरपूरची प्रदक्षिणा केली पाहिजे, मला येऊ द्या. आणि असं आहे ना महाराज, ज्याने ज्याने वारी केली त्याला माहित किती गर्दी असते, आहे का नाही? किती गर्दी असते वारीच्या टायमाला. एखादी जुनी बाई नव्या बाईला जर म्हणली पंढरपूरला चल ना, तर ती जुनी बाई नव्या बाईला बोलल्यावर ती नवी बाई जुन्या बाईला म्हणते, हे बघा मी तर ऐकलं गर्दी खूप असते. ती म्हणे, अगं मी आहे ना तुला सांभाळायला. मग ही नवी बाई म्हणते, मी तुमच्या पदराला धरून चालल, मान्य आहे का तुम्हाला? आणि तुम्ही बघा अशा पदराला धरून चालते ती नवीन बाई जुन्या बाईच्या. गर्दी असो नसो, तिचं आपलं त्या टांग्याच्या घोड्यावानी फक्त सरळ पाहती. ती इकडं तिकडं काही पाहत नाही, तिच्या पदराला धरून चालती. बरोबर आहे? आणि ती जुनी बाई म्हणते, अगं गर्दी नाही आता सोड. नको माय, मला धरू द्या पदर, तुमच्या विश्वासानं आली, पदर धरू द्या मला. पाऊस यायला पाहिजे मग लय मजा. पाऊस आली की ते पान कापड अंगावर घ्यावं लागतात बघा. आणि ते पान कापड सगळे एकाच कलरचे असतात. ती पान कापड घेऊन जुनी निघून जाती, ही दुसऱ्याच पान कापडाला धरून दिवसभर चालते. आणि पाऊस उघडल्यावर ती कापड काढती, ही म्हणते, आमचे माणसं कुठे? आम्हाला काय माहित तुमचे माणसं कुठे? लय मजा येते वारीमध्ये. आता हे पोरं माझ्या बरोबर असतात वारीमध्ये, भाऊचे सगळे पोरं सगळे दिंडीत माझ्या बरोबर असतात ना, त्याला दुसरी दिंडी आवडत नाही मला. आणि मलाही हे लेकरं सोडून करमत नाही. वारीचा आनंदच काही वेगळा असतो हा, लक्षात ठेवा. हे प्रदक्षिणा करायला निघाले आणि हाताला हात धरलं निघाले. तेवढ्यात पुंडलिकरायाच्या मंदिराजवळ आले. पुंडलिकरायाच्या मंदिराजवळ किती गर्दी असते, ज्यानं वारी केली त्याला माहित, प्रदक्षिणा केली त्याला माहित. जिकडं जायचं तिकडं फक्त तोंड करून उभं राहायचं. कळते का तुम्हाला? लोक आपोआप लोटून नेतात.
आणि पुन्हा असं वापस येता येत नाही बरं का. एखादं मागं फिरायला तर अरे इकडे मरणे इकडे थोडे झालं असं बरोबर आहे का नाही. ती मजाच असते वारीची महाराज. आता हे असे दोघं हाताला हात धरून चालले, एक भली मोठी दिंडी आली भजन करत करत यांच्या दोघांच्या मध्ये. दोघांचे हात होते ते सुटले आणि ती दिंडी पास होईपर्यंत तर बायको दिशेनाशी झाली. आता बायको हरवली. एक तर एवढ्या अडचणीतून मिळवली, कळलं तुम्हाला, एवढ्या अडचणीतून मिळवली आणि या गर्दीत आता हरवली. आता किती पंचायत महाराज, एवढं त्याचं तोंड असं फोटो काढण्यासारखं झालं बघा. आणि बायको हरवल्यावर का कमी टेन्शन आहे का. आमच्या दिंडीत भंडी शेगावलेकाची बायको हरवली. आम्ही नवीनच दिंडी काढली. मधुकर महाराज, गोपाल महाराज, मी, गणेश जटाळे महाराज, प्रत्येकाच्या गावचे 20-25 माणसं, काय माहीत नाही काय नाही. आणि त्या भंडी शेगावला ते मधुकर महाराजांना आणलेल्या माणसाकडची ती बाई हरपली व भंडी शेगावला. ते मला काहीच नाही म्हणलं. मधुकर महाराजाला म्हणे ह्या दिंडीला आग लाव, मग बायको सापडून दे. म्हणलं म्हणा असं ते काय खोट आहे का तू खरंच मायच्यान खोट बोलत. लक्ष द्या विठाला विठाला. मी म्हणलं सापडन ना बायको, एवढा काऊन ताण घ्यायला लागले. अहो म्हणे असं कुठं असतं का. ते त्याचं ते बोलत होता बघा. बायको हरवल्यावर का कमी टेन्शन आहे का. दिवसभर बायकोचा शोध घेतला महाराज, बायको सापडली नाही. स्वतःला शिव्या द्यायला लागला. देवानं मला बायको दिली, मला सांभाळता आली नाही. थकला भागला, निराश झाला, आशा सोडून दिली की आता सापडत नाही. आणि एका आश्रयासाठी एका मंदिरात जाऊन बसला. ज्या मंदिरात बसला ते निघलं रामाचंच. त्याला वाटलं अर जमलं. त्याच्या आशेचा किरण पुन्हा जागृत झाला. त्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. म्हणे आता ज्यांना दिली त्याला विचारू. म्हणे देवा, बायको करून देऊन तुम्ही माझ्यावर खूप मोठा उपकार केला, पण एवढ्या गर्दीत माझी बायको मला सांभाळता आली नाही. जसा बायको करून देऊन उपकार केला तशी हरपलेली एकदा सापडून द्या. मी आयुष्यभर तुमचा उपकार विसरणार नाही. असं म्हणतो ना म्हणतो तोपर्यंत पाठीमागून एक गुद्दा पाठीत पडला. तान मागं पाहिलं तर हनुमंतर आहे. ते म्हणे देवा तुम्ही इथं कस काय. मी इथं कस काय. जाऊ दे म्हणे. तू काय म्हणला ते सांग. म्हणे काय नाही, यांना म्हणलं जशी बायको करून दिली तशी हरपलेली सापडून द्या. पागल आहे का म्हणे त्याची हरवलेली. तुम्हाला कळतं ना. त्यांची हरवलेली मी शोधून आणली, तुझी हरवलेली ते काय शोधून देणार आहेत. बायको करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे होता, हरपलेली सापडून देण्याचा आपल्याकडे. फाईल इकडे येऊ द्या आता. हा, ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं. म्हणून महाराज म्हणले देवाला म्हणतात माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. पुन्हा एकदा ऐका. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठी. लक्ष देऊन ऐका बरं का. तू मन हे मीची करी, माझे भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. कांद्यानं आग लावली बुवा. ते ज्ञान तिकडं. हा जरा राव द्या ना. पान त्या बिचाऱ्या रडायला लागल्यात. मला विठाला विठाला. आता कस काय मन देवाकडे लागल. कांद्याकडे लागलं भाऊ मन आता. बरोबर आहे का नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी. महाराज म्हणले तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. लक्ष देऊन ऐका. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठी. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. परमार्थात आल्यानंतर होतं काय. परमार्थात आल्यानंतर त्याच्या मनात परिवर्तन होतं आणि मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे. माया हो बोलत चला. परमार्थ मनात परिवर्तन होण्यासाठी आहे आणि करावा लागतो मनानेच. हे महत्वाचं आहे. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. तुम्ही शेतात गेला आणि तुमच्या पायात जर काटा मोडला. माया हो लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही शेतात गेल्या आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का. बोला बोला ना. नाही मग काय करता. शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने जरा जोरात बोला. काट्याने जमतं तुम्हाला. वा 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 वा. तुम्ही का साधा काटा काढला महाराष्ट्रात.
महाराज हा साधा काटा काढला यांनी, बरोबर, काट्याने काटा काढता. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा जसा आधार घ्यायचा, तर हे मन देवाकडे नेण्यासाठी त्या मनाचाच आधार घ्यायचा. मयेव मना आधस्व मय बुद्धी निवेशे आणि वशिष्यशी मयेव आत ऊर्ध्वना संशया. शांत बसा बघा, खूप विक्षेप करताय तुम्ही. विठाला विठाला. महाराज म्हणले मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाति बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. या मनाला जाता येता नरगे वेळ. महाराज म्हणले या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का, या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. म्हणून महाराज म्हणले ये मन बडा चंचल है, ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. हे मन बडा चंचल. महाराज म्हणले मना एवढा वेग कशालाच नाही. वायुरीव सुदुष्करम. मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. एक क्षण मन शांत राहत नाही बघा. त्या मॅटवर बसलं तर त्याचे दोरे तरी काढल. बघा मनाचा स्वभाव. खालचं ढेकूळ वर तरी आणल त्या चटईतून, बरं का. बस 2 तासात त्याला करमणार नाही. आपल्या जवळच्या फुलाचा चुरा अजून बारीक करल. मनाचा स्वभाव आहे. एक क्षण मन शांत राहत नाही, एक क्षण सुद्धा. म्हणून महाराज विनंती काय बघा, माळ जपताना कुठे बी जातं आणि नोटा मोजताना एकाग्र होत. मनाचा स्वभाव आहे. म्हणून महाराज म्हणले हे मन माझं तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे. या संसाराच्या व्यसनात त्याला गुंतू देऊ नको. एखादं व्यसन जर जीवनामध्ये लागलं तर ते काही केल्यास सुटत नाही बरं का. हे बघा, माणूस संसारात असावा, माणसात संसार नसावा. माणूस घरात असावा, घर माणसात नसावं. महाराज म्हणले असोनी संसारी जीवे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. संसारी
संसारी असावे पण आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. बघा, गुंतून राहायचं नाही हा, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. गौतम बुद्धांचे 2 शिष्य मधुकरी आणण्यासाठी निघाले. ठाकरे साहेब, गौतम बुद्धांचे 2 शिष्य मधुकरी आणण्यासाठी निघाले. गुंतून राहायचं नसतं, माझ्याकडे लक्ष द्या. आणि भाऊ, त्यांना मधुकरी आणण्यासाठी नदी ओलांडून पलीकडे जावं लागायचं. आणि असं झालं, ते तिथून जात असताना एक बाई त्या नदीमध्ये पडली. त्या नदीमध्ये बाई पडल्यानंतर वाचवा वाचवा म्हणून ओरडायला लागली. एकानं विचार केला, अरे बाई तर या नदीमध्ये पडलेली आहे, तिला वाचवलं पाहिजे. पण त्याला आठवले गुरुचे शब्द गौतम बुद्धांचे, की परस्त्रीपासून माणसानं 4 हात लांब राहावं. मग ती बाई पाण्यात पडलेली होती, त्याला वाटत होतं हिला वाचवावं, पण ते शब्द आठवल्यानंतर त्याने काही लक्ष दिलं नाही. पण दुसरा जो सोबत होता त्यानं पाण्यात उडी मारली आणि त्या बाईला पाण्याच्या वर काढलं आणि ठेवलं आणि मधुकरीला गेली. मधुकरी घेतली आणि पुन्हा आश्रमात आली. ज्यानं पाण्याच्या वर काढलं त्याच्या डोक्यात काही विषय राहिला नाही. त्यानं वाचवली, वर काढली, सोडून दिली आणि निघून आलं. पण जे नव्हतं उडी मारणारं त्याच्या डोक्यातलं ते काही जाईना. ते म्हणे, गुरुजीने तर सांगितलं बाईपासून 4 हात लांब राहायचं, आणि यानं तर पाण्यात पडलेल्या बाईला खांद्यावर घेतलं, खांद्यावर घेऊन नदीच्या वर काढलं आणि त्याला काही ते चैन पडना. आश्रमात आल्यानंतर गौतम बुद्धांकडे त्यानं सांगितलं, म्हणे गुरुजी, मधुकरीला जाताना असा असा प्रकार घडला, तुम्ही सांगितलं स्त्रियापासून लांब राहायचं. अहो, पण यानं ओल्या कपड्यातल्या बाईला खांद्यावर घेतलं आणि नदीच्या वर काढून ठेवलं. गौतम बुद्धानं सांगितलं, त्यानं नदीवरच सोडली, तू आश्रमापर्यंत कशाला घेऊन आलास? नाही कळलं का तुम्हाला? याला म्हणायचं संसार व्यसनी राहा संसारामध्ये. कळलं माझं बोलणं? भजन करायचं म्हणजे काही लेकरं बाळ इरीत नेऊन टाकायचे का? अजिबात नाही, अजिबात नाही महाराज. फक्त आलिप्त कमळ जळी जायची. राहा ना 7 वाजेपर्यंत घरामध्ये, पण 7:30 वाजले की या पर्णकोटीचा रस्ता आपल्याला दिसला पाहिजे, या मंडपाचा रस्ता आपल्याला दिसला पाहिजे. अरे कीर्तन झाल्यावर जा ना घरी, नो प्रॉब्लेम, पण इथं आल्यानंतर आपण ते भजन केलं पाहिजे. महाराज, इथं आल्यानंतर हे बघा, माणसानं संसारात कसं राहावं? दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं. दह्यात पडलेला केश काढाय कष्ट लागतात का माया? हो बोला. धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं, दह्यातून काढलेल्या केसाला दही लागलेलं राहतं का? नाही, एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. बरोबर आहे ना? माणसानं संसारात दह्यातल्या केसासारखं राहावं, गुंतू नये. धरलं की अलगद बाहेर यावं आणि दही लागलेलं नसावं. पण माणसं संसारात दह्यातल्या केसासारखे नाही राहत. मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून? तुटून. सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? अर्धा भेलीलाच राहतो हा मुंगळा. बरं, हा मुंगळा कीर्तनात आला तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्याला आता घरी गेल्यावर कळल, विठाला विठाला विठाला. महाराज म्हणले, या संसाराच्या व्यसनात माझं मन गुंतू देऊ नको. देवा माझे मन लागो तुझे चरणी, आणि संसार व्यसनी पडोने दे. व्यसन फार वाईट आहे. एक दारू पित होता, त्याला त्याचा मित्र म्हणे, दारू का पितो? ते म्हणे, बायको सोडून गेली म्हणून. त्याचा मित्र म्हणे, मग बायको काहून सोडून गेली? म्हणे, दारू पितो म्हणून. आता याला काय पर्याय आहे? व्यसन फार वेगळं आहे. कळतं व्यसनी माणसाला हे वाईट आहे, पण तो सोडू शकत नाही बरं का. एखाद्या पिणाऱ्याला म्हणला, हे दारू पिता हे वाईट आहे, तो म्हणतो, मला कळत नाही का दारू वाईट आहे? अहो, मग सोडत का नाही? अहो, व्यसन लागलं महाराज, आता काय करणार बोला. गंज वाटतं हे वाईट आहे. अहो, जर दारू चांगली असती तर बापानं पोरानं संगच पिली असती ना. दारू जर चांगली असती, पिणाऱ्याला कळलं असतं तर त्यानं पोराला पाजली असती ना थोडी. असं आहे का? बापाला वाटतं मी या रस्त्याने गेलो पण माझं पोरग नाही गेलं पाहिजे का? हे व्यसन फार वाईट आहे. हे व्यसन वाईट आहे. आणि एकदा हे व्यसन लागलं कि ये कशानं सुटत नाही. म्हणून दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. नशा करायची तर हरी नामाची करा. हरी नामाची नशा केल्यानंतर दुसरी नशा करायची गरज पडत नाही. व्यसन वाईट असतं महाराज. एकाला बायको म्हणे, का हो हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे, मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे, मग सोडत का नाही? म्हणे, या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. बघा काय बोलतील.
काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी एसटीन फिरायचो बघा. आणि ते एसटीन फिरायचं असला की लय अनुभव यायचे. मग आपण एसटीत चढलो, धोत्रावर असलो की एखादं इन केलेलं राहायचं आणि ते आम धोतर पाहिले ते लय मजा घ्यायची सवय. त्यांना लगेच म्हणायचं महाराज दिसता. म्हणलं हो. मागवा. म्हणलं तुया काय सासऱ्याची एसटी आहे काय? पण बोलता येत नाही काय, आपलं जायचं आणि बसायचं मागं. आता आम्हालाही कोणी पुढे बसू देत नाही. आणि एखादं पिलेलं आलं की त्याला म्हणतात मग ते बुडत्याला काडीचा आधार. ते नेमकं आमच्या जवळच एकमेका सहाय्य करू बरोबर. आणि ते पिलेलं शांत बी बसत नाही. त्याला बोलायची लय हौस असते महाराज. ती बोलतं करते माणसाला बरोबर आहे ना. आणि ते बोलायची हाऊस त्याला. मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं हो. दर्शन घेऊ द्या म्हणे. त्या लय हाऊस बरं दर्शनाची. दर्शन घेऊ द्या म्हणे. दर्शन म्हणलं नका राहू द्या दर्शन. पहिलं दर्शन ताईट का मस्त ते. पहिलं दर्शन म्हणलं शनी शिंगणापूर दिसायला घेऊ द्या बा, जाऊ द्या. त्याने अर्धी क्वार्टर पिली होती ना अर्धी हातात होती. म्हणलं घ्या दर्शन. तसं कसं घेता येईल म्हणे. बाटली रमी दर्शन घेतो. अरे म्हणलं पागल झाला काय. मला म्हणे कुठं चालले. म्हणलं कीर्तनाला चाललो. कुठे म्हणे कीर्तन. म्हणलं फाळेगावला. म्हणे आमच्या गावात. आमच्या गावात. म्हणलं हो. म्हणे आमच्या सप्त्यात. म्हणलं हो. 11,000 रुपये दिले म्हणे आपण सप्त्याला. म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग आपण सप्त्याला 11,000 दिले म्हणलं आपला सप्त्यात वाटा आहे का नाही. म्हणलं तुम्ही 11,000 दिले म्हणल्यावर तुमचा वाटा नसायचं कारण काय. मग आपला जर सप्त्यात वाटा आहे तर आपल्या वाट्याचं कीर्तन इथंच करून दाखवायचं. म्हणजे तू अध्यक्ष झाला 10,000. व्यसन वाईट असतं. विठाला महाराज म्हणले संसार व्यसने पडोने दे. देवा माझे मन लागो तुझे चरणे. संसार व्यसने पडोने दे. आणि हे करत असताना वा वा नाम स्मरण गाडो संत समागम. नाम स्मरण गाडो संत संत समागम वावगाची भ्रम नको देवा. मला नामस्मरण घडलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. देवाने आपल्याला हा सुंदर नरदेह दिला. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
मनुष्य जन्म न मोली रे, मिट्टी में ना रोली रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे जिगड़ा। दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। जिगड़ा जिगड़ा दो दिन का खर्चाचा विषय येतो, लय खर्च होणं बरोबर नाही आहे का नाही. महाराज म्हणले भजन केलं पाहिजे, कब सुमरोगे राम. देवी दिला दे भजना घुमता, देवी दिला दे भजना घुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवी दिला दे भजना घुमटा, देवी दिला दे भजना घुमटा. सुंदर नरदेह भजनासाठी दिला, म्हणून नामस्मरण घडो याच देही घडी देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कोठे, कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन करता येत नाही. भोजन करता येईल बरं का. कोणी म्हणाल बी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती. कोणी म्हणाल मला पोरग झालं, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी. कोणी म्हणलं भांड पाहिजे, अरे हे घे ना, अरे बुरक, अरे हे काळ, अरे हे काय, बस एका लाईनीतच आहेत महाराज. बरोबर आहे. पर 1 टाइम 6 आहे ना, लक्षात नाही कळलं, जाऊ द्या, धन्यवाद. पुरुषार्थ काय माणसाला, पुरुषार्थ काय सांगा. कुत्र्याला भूक लागते, माणसाला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा गोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनी समसमान. कोणी म्हणाल मानव बुद्धिवान प्राणी आहे, जिथं पोलिसाची बुद्धी बंद पडते तिथं कुत्रे आणावं लागतात. नाही कळलं का. त्याला बुद्धी नाही का, चला बोला, बुद्धी नाही का त्याला, आहे ना. माणसाची बुद्धी बंद पडल्यावर कुत्रे आणावं लागतात. मग कदाचित त्याला जास्त असावी का काय, काय माहिती बाबा. मग बुद्धी नाही का, पण त्याला भजन करण्याची नाही. भजन करण्याची बुद्धी या नरदेहात आहे. म्हणून महाराज म्हणले या नरदेहात आल्यावर भजन करा. नाही भजन केलं तर काही फायदा नाही. म्हणून नामस्मरण घडो
एक नाम तारी बाकी सब दुकानदारी, बरोबर आहे ना? एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. लक्षात ठेवा. नामस्मरण घडो संत समागम. संताचा समागम घडावा. काय संताच्या समागमात ताकद आहे? काही दिवस भोलू बाबाला लोटांगणे बाबाचा समागम झाला आणि त्याचा परिणाम आज हे एवढं वैभव या ठिकाणी उभं आहे महाराज. जर लोटांगणे बाबाचा समागम भोलू बाबाला झाला नसता तर भोलू म्हणजे गोलू हे भोलू झालाच नसता, बरोबर आहे ना? गोलू हे भोलू झालाच नसते आणि भोलू हे महाराज झाले नसते. अहो संताचा समागम घडला ना आणि महाराज थोड्या लोटांगणे बाबाच्या संगतीत राहिलेला माणूस आहे म्हणून समाज एक शब्द बी पुढे जात नाही. ही संताच्या संघामधली ताकद आहे बरं का. काय ताकद आहे त्या संताच्या संघातली भाऊ. संताच्या संगतीत आलेला रेडा त्याचं सुद्धा मंदिर समाधीचं होता. संताच्या संगतीत आलेला रेड्याचं सुद्धा मंदिर आहे आळे फाट्याला. संताच्या संगतीमध्ये आलेल्या खांबाचं सुद्धा नेवाशाला मंदिर आहे. अरे खांबावर मंदिर भरपूर आहे पण ज्ञानोबा खांबाला टेकून बसले ना त्या खांबाचं सुद्धा नेवाशाला मंदिर आहे. अरे मंदिराला भिंती आहेत पण आळंदीमध्ये भिंतीसाठी मंदिर आहे. हे संताच्या संगतीची ताकद आहे. आळंदीला भिंतीसाठी सुद्धा मंदिर आहे. ही संताच्या संगतीतली ताकद आहे महाराज. म्हणून मी सांगेल महापुरुषाचा संघ जीवनामध्ये घडला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या चितेमध्ये एका वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी मारली तर आज छत्रपतीच्या समाधी शेजारी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहेत. आजही छत्रपतीच्या समाधी शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे महाराज. हे महापुरुषाच्या मोठ्याच्या संताच्या संगतीत आल्याचे परिणाम आहेत. म्हणून नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. म्हणून आमच्या गोलूबाबाच्या तीर्थयात्रा आहेत, बरोबर आहे का नाही? पंढरपूरला मला वाटतं दिंडी आहे बरं. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई अनिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा विठोबा कुमार. टाळी वाजवा टाळी वाजवा. सर्वांनी हात वर करा. 1 मिनिट सर्वांनी हात वर करा. महिला पुरुष सर्वांनी करा. एकदम सरळ. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. हात वर करा आणि छान भजन. लेले हरी का विठ्ठल पांडुरंगा
वाटलं का नागिन होती तयार, आता काय नाही, दम धरला जमलं. लक्ष द्या. छान भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेला आहे. 8:30ला सुरू झालं, 10:30ला थांबणार. एक 7-8 मिनिटं आहेत तेवढे घेणार आहे, थांबणार. 1 मिनिटही 10:30च्या पुढे जाणार नाही आणि अलीकडेही सोडणार नाही, कारण लांबून लांबून लोक आलेली आहे. फक्त जाता जाता एकच आहे, संत लोटांगणे बाबा संस्थान हे पर्णकुटी फाळेगाव या ठिकाणी आपण हे भव्य दिव्याचा उत्सव या ठिकाणी भोलूबाबाच्या मार्गदर्शनाने घडून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने येतो. काय नाही महाराज, काय स्वार्थ नाही त्या माणसाच्या जीवनामध्ये. एकच स्वार्थ आहे फक्त, की समाजाची सेवा आपल्या हातून घडावी आणि साधूची सेवा घडावी. बाकी आमच्यासारखं काही गाडीचा स्वार्थ नाही, काही कपड्याचा स्वार्थ नाही. कपडे घालावं म्हणावं लागतात त्यांना, बरोबर आहे ना. मी बऱ्याच वेळ त्यांना घरी आलं की ड्रेस करतो, पण ते जाग्यावरच घालायला लावतो. मला माहिती आहे हा बाबा कुठेही कोणाला देऊन टाकल, नाही तर काही घालणार नाही, पण मी जाग्यावर म्हणतो हे पहिल्यांदा घाला इथं कपडे तुम्ही. कशाचाच मोह नाही, कशाचाच मोह नाही, संग्रहाचा मोह नाही. खिशात पैसे तोपर्यंत उडवत राहील, संपले की म्हणाल नाहीत माझ्याजवळ आता. त्याच्यामुळं कोणाचा नंबर लागेल याच्यात सांगता येत नाही. आता ते मंडपावाल्याचा लागू शकतो, नाही तर माईकवाल्याचा लागू शकतो. मी बरं झालं आजच चाललो येऊन, लक्ष दे. नाही बा कोणाचा नंबर लागेल, आणि ते पण ठेवत नाही बरं का, ठेवत नाही. हा लक्षात ठेवा, जवायाचा तर काही टेन्शनच घ्यायचं काम नाही. जवायाला काय आता पोरगी दिली म्हणलं आता पुन्हा पाकिट द्यायचं काय काम आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून आत एकदम सरळ सरळ आहे, जे आहे ते स्पष्ट आहे. आवडलं, एखाद्यावर प्रेम केलं की अंतकरणातून, आणि एखाद्याबद्दल जर असं तिरस्कार झाला मग किती समजून नाही म्हणजे नाही. त्यांना म्हणावं लागतं बाबा होते, नाही 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 तसं नाही तसं नाही, अहो ते लई म्हण त्यांचं बोलणं ते सगळ्या गोष्टी मग सगळ्यांना अनुभव आहे. पण एकच आहे, आणि साधूनं मस्तीतच राहिलं पाहिजे. साधू जर व्हायचा असेल ना तर समाजाच्या याच्यात गुंतू नाही महाराज. मग कशाला, मग बायको केलेली परवडली. एवढ्या लोकांचं ऐकायपेक्षा एकीच ऐकायचं, बरोबर आहे ना. साधू झालं की त्यानं त्याच्या मस्तीत राहिलं पाहिजे, आणि साधूला सांगण्याची कोणी हिंमत नाही केली पाहिजे. ज्याचं बायको ऐकत नाही त्याला वाटतं महाराज आपल्या शब्दाच्या पुढे गेलं नाही पाहिजे. ज्यानं त्यानं आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं, लाल लाईट लागतो का पिवळा लागतो का फ्यूजच उडून जातो. ज्याचं बायको ऐकत नाही त्याला वाटतं महाराजांना ते भोलू बाबा अवघड काम आहे, ते काय ऐकणारी माणसं आहे. पण ते एखाद्याचं ऐकलं की ऐकलं, आणि एखाद्याचं नाही की नाही. पण स्वार्थ एवढाच आहे, काय नाही. तुमच्याकडून हक्कानं भांडून जरी घेता असेल तर काही बंगला बांधला नाही. ज्या साधूनं तुमच्या सेवा समाजाची केली त्या साधूचं मंदिर तयार होत आहे महाराज. म्हणून आणि काय नाही ना, मंदिर जरी झालं तरी तुमच्यासाठीच आहे, सप्ताह झाला तरी तुमच्यासाठी आहे, कीर्तन असलं तरी तुमच्यासाठी आहे, आणि अन्नदान असलं तरी तुमच्यासाठीच आहे. ते अर्धी भाकर खात आहेत, ते बी खा म्हणावं लागतं त्यांना अर्धी. ते एवढ्या मोठ्या पंक्तीत सप्त्यात अर्धी भाकर. मग कुणासाठी आहे, सगळं समाजासाठी आहे, सगळं समाजासाठी आहे. आणि हा भाव लक्षात ठेवून आमच्या ठाकरे परिवाराने त्यांना भरभरून सहकार्य केलेलं आहे. आता महाराज राजकारणी माणसं कोणाच्या हातात लागत नसतात, ते एवढे सोपे नसतात बरं का. पण त्यांना माहिती आहे या लेकराचा काही स्वार्थ नाही, आणि म्हणून हा परिवार त्यांच्या मागं उभा आहे. आणि आज प्रत्यक्ष महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री ठाकरे साहेब आज या ठिकाणी हजर आहेत, उपस्थित आहेत. आणि राम पाटील तर रोजच हजर आहेत. कुठेही कोणताही कार्यक्रम असला की गोलूबाबांनी बोलवलं की राम पाटील त्या ठिकाणी हजर आहेत, म्हणून खूप मोठं. आणि माझी विनंती आहे साहेब तुम्हाला, जास्त महाराज दत्तक घेतल्यापेक्षा एवढाच राहू द्या. एकाच्याच इच्छा पूर्ण करा, अंतकरणातून निर्मळ माणूस आहे आणि स्वार्थ नाही, हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, कसल्या गोष्टीचा स्वार्थ नाही. म्हणून या ठाकरे परिवाराला मी धन्यवाद देतो. आणि जाता जाता पुन्हा एकदा आठवण करतो, ज्यांनी ही जमीन दिली पहिल्यांदा ते विश्वनाथजी व्यवहारे पाटील, त्यांच्या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. महाराज काहीतरी भाग्य असावं या परिवाराचं. हे बघा, जमीन देणं काही विशेष नाही गोलूबाबासाठी. मी पुन्हा एकदा सांगेल, मी अनेकदा सांगितलं की मी माझी स्वतःची एकरभर जमीन गावात शेजारची रोड टच महाराजाला द्यायला तयार होतो, आणि पर्णकुटी बी बांधून द्यायला तयार होतो. मी घेणारा माणूस आहे, पण मी घेणारा माणूस जर देण्यासाठी तयार होत असेल
तर काहीतरी त्या माणसात आहे. मी म्हणलं महाराज तुम्ही इथं राहा. आमच्या वडिलाचा केवढा मोठा कार्यक्रम परवा झाला, काही मंडळी आली होती, पण भोलू बाबा आल्यानंतर जो आनंद झाला त्यांनी आलिंगनच दिलं भोलू बाबाला. त्या दोघांचं फार चांगलं जमतं बरं का. मला सांगायचं एवढंच आहे की आज या परिवाराने ही जमीन, या रोडच्या कडेला असणारी जमीन या मंदिरासाठी दान दिली. पण असं आहे ना, जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. आणि पाटलाला एक 2-3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी या इहलोकाची यात्रा संपून जावं लागलं. पण महाराज पाटील जरी आपल्यातून शरीराने गेले असतील तर आज कीर्ती रूपानं ते अजर अमर झालेले आहेत. कीर्ती रूपानं ते अजर अमर झालेले आहेत. कारण जेव्हा जेव्हा या जागेचं नाव येईल तेव्हा तेव्हा विश्वनाथ पाटलाचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. आजही माऊलीच्या मंदिरात गेले की गाभाऱ्याचं बांधकाम जगद्गुरु तुकाराम महाराजांना केलं हे तिथं बोर्ड लावलेलं आहे, वाचावं लागतं. तेव्हा जेव्हा काही इतिहास, आज एवढं वैभव उभं आहे, एवढं वैभव या ठिकाणी उभं आहे आणि याचे सिंहाचा वाटा विश्वनाथ पाटलांच्या परिवाराने आणि त्यांनी उचललेला आहे. ही जमीन त्यांनी देऊन अतिशय, पण त्यांना लवकरच जावं लागलं. पण परिवाराला माझी विनंती आहे, बस आज शरीरानं जरी विश्वनाथ पाटील इथं नसतील ना, तर वरून ते इथं या आश्रमामध्ये हजर असतील, पाहत असतील या ठिकाणी या आश्रमामध्ये सप्ताह चालू आहे. खूप इच्छा होत्या विश्वनाथ पाटलाच्या, मला माहिती आहे. ते महाराजासाठी जीवाचं रान करायला तयार होते बरं. आणि असा माणूस गेला की माणसाला दुःख वाटतं. हे बघा, प्रेमाची माणसं गेली ना किती त्रास होतो. हो, प्रेमाची माणसं पहिलीच तर धार्मिक कार्यक्रमाला मदत करणारी माणसं कमी असतात. आणि त्याच्यात असा खंबीरपणे मागं उभा राहणारा माणूस गेला की त्या माणसाचे हातपाय गेल्यासारखे असतात. पण मला माहिती आहे, हा फाळे गावातला सगळाच परिवार विश्वनाथ पाटलांनी जे काम केलं त्याच्या मागं तर उभाच आहे. पण विश्वनाथ पाटलाच्या पश्चात सगळे तरुण पोरं गावातले भोलू बाबाच्या मागं उभे आहेत. सगळे तरुण पोरं, त्या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज, या गावचे पोरं किती सुंदर आहेत याचा अनुभव मी दरवर्षी घेतो. कारण माझ्या वाढदिवसाला 2-3 पिकअप भरून हे सगळे पोरं हजर राहतात. आणि कशाची अपेक्षा नाही बरं का त्यांना, कशाचीच अपेक्षा नाही महाराज. फक्त महाराजांना आपल्याला भेटायला जायचं एवढी अपेक्षा घेऊन हे पोरं या ठिकाणी येतात. आणि मीही फाळेगावला यायचं असलं की कोणती आटी शर्ती विना येतो बरं का. आटी शर्ती विना माझं फाळेगावात भोलू बाबासाठी येणं असतं. काय नाही, ते म्हणले महाराज तुम्हाला यावं लागतं की मी हजर आहे. मग असंच प्रेम तुम्ही महाराजाला सांभाळता म्हणून माझं तुमच्यावर प्रेम आहे. म्हणून तुम्ही असंच त्यांना सांभाळत राहा. त्यांच्याकडून होत असेल थोड्याफार बोलण्यातल्या गोष्टी इकडं तिकडं, पण त्याच्या अंतकरणात मळ नाही. फटकन बोलून जात असेल एखाद्याला काही बी, पण पुन्हा त्यामध्ये त्याला बोलवा इकडं, त्याला जेवण करायला बोलवा, आहे का नाही. असं एकदम मायेचा हात फिरवणारे हे भोलू बाबा आहेत. म्हणून त्यांना सहकार्य करत चला. त्यांच्या पाठीमागं सगळ्यांनी उभं राहा. मला याच्यासाठी ज्या ठिकाणी बोलवलेलं असतं की हे बाकीचं कोणी बोलू शकत नाही. कीर्तन सगळेच करणारे आहेत, नामवंतच आहेत, काही अडचण नाही. पण ह्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहे हे दुसरा कीर्तनकार कोणी बोलू शकत नाही. मला याची जाणीव आहे. म्हणून माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी आजपर्यंत जसं सहकार्य केलं तसं भरभरून सहकार्य या कार्यक्रमाला ठेवा. ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे, भोलू बाबा उर्फ गोलू बाबा मित्र परिवार, समस्त गावकरी मंडळी फाळेगाव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि आजचं सौजन्य ज्यांच्याकडं आहे ते हेच आहे का, मग गावकऱ्याकडेच आहे का? वा, हा सौजन्य, बरोबर, हे असं आहे सरळ काम. ते म्हणले बदललं ते द्यायचं नाही, ते पहिलं वाचलं द्यायचं नाही ते. हा, हे मी म्हणलं ना तुम्हाला, ते डायरेक्ट काम आहे. तिथं काय बिडबाड नाही, बिडबाड तू का म्हणे ना. हा, आजचं कीर्तनाचं सौजन्य गोलू बाबा उर्फ भोलू बाबा मित्रमंडळ, समस्त गावकरी मंडळी, पर्णकुटी संस्थान फाळेगाव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपल्या महाराजाच्या पाठीमागे असं उभे राहा, महाराजांना सहकार्य करा. बरोबर 10:30 वाजले, 1 मिनिट कमी नाही आणि 1 मिनिट जास्त नाही. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. फक्त उठा म्हटल्याशिवाय कोणी उठू नका. मी काही वेळेच्या पुढे गेलेलो नाही, त्याच्यामुळं 2 मिनिटं कोणी आपली जागा सोडू नका. आदरणीय भाऊ आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत, म्हणून माझी विनंती आहे 2 मिनिटं कोणी उठायचं नाही. आपण भजन घेऊयात आणि नंतर भाऊ बोलतील.
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.